Students, today we are going to start our new topic, patterns. Okay, you study the patterns in previous standard also. तुम्ही ह्याच्या अगोदरच्या स्टँडर्डमध्ये सुद्धा फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड यू हॅव टू लर्न द पॅटर्न्स. फर्स्ट स्टँडर्डपासून तुम्ही पॅटर्न्स हा टॉपिक शिकत आलेला आहे. ओके, नाव एव्हरी वन नो द व्हॉट इज मीन बाय पॅटर्न. पॅटर्न्स म्हणजे काय, नमुने. ओके, एखाद्या डिझाईनमध्ये तेच शेप्स जे असतात ते रिपीट होतात. ओके, किंवा जी डिझाईन असते ती रिपीट होते, त्याला काय म्हणतो आपण, पॅटर्न म्हणतो, एकसारखेपणा. फॉर एक्झाम्पल, टुडे वी आर गोइंग टू लर्न जॉमेट्रिक पॅटर्न्स. ओके, नाव जॉमेट्रिक म्हणजे भौमितीय ज्या रचना असतात किंवा भौमितीय ज्या फिगर असतात त्या यूज करून जे पॅटर्न्स तयार केले असतात त्याला काय म्हणतात, जॉमेट्रिक patterns. Now study the design shown below. Observe the patterns of geometric shapes. Now everyone know the geometric shapes: circle, triangle, rectangle, okay, angles, lines, squares. These are geometrical shapes. Okay, तर ज्या पॅटर्नमध्ये जॉमेट्रिक शेप्स यूज केले असतात त्याला आपण काय म्हणू शकतो, जॉमेट्रिक पॅटर्न्स. नाव सी दिस पिक्चर. दिस इज अ गेट. Okay, gate of the house. Now in that gate there are ह्या गेटमध्ये काय डिझाईन केलेले आहे बघा. ओके, तर ते डिझाईन रिपीट झालेले आहे. ओके, सिमिलर पॅटर्न रिपीट झालेला आहे, लाईक दिस. आता इथं बघा, हे जे स्क्वेअर्स आहेत छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये काय आहे, सर्कल आणि सेंटरला डॉट आहे. तर हेच डिझाईन रिपीटेडली आलेलं आहे. ओके, सर्कल 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 सर्कल. ओके, त्यानंतर इथं वरती जे आहेत ते ॲरो आहेत बघा, ॲरो हेड्स आहेत, तर ते सुद्धा रिपीट झालेले आहेत. ओके, त्यानंतर खाली अगेन देर आर सेमी सर्कल्स और हाफ सर्कल्स अँड स्क्वेअर्स. ओके, तर स्क्वेअर, सेमी सर्कल, स्क्वेअर, सेमी सर्कल ते सुद्धा रिपीट झालेलं आहे. त्यानंतर खाली अँगल्स आहेत आणि हे यस लाईक शेप आहे, तर ते सुद्धा रिपीटेडली आलेलं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात तो पॅटर्न तयार झालेला आहे. तर ह्याच्या पुढे जर आपण हे एक्सटेंड करायचं म्हटलं, हेच गेट आपण पुढे एक्सटेंड करायचं म्हटलं तर आपण करू शकतो. सिमिलर डिझाईन आपण रिपीटेडली काढून हा पॅटर्न एक्सटेंड करू शकतो. नाव इन नेक्स्ट देर इज अ मॅट. ओके, हे मॅट आहे, तर ह्या मॅटवरची डिझाईनसुद्धा रिपीटेडली ती आलेली आहे बघा, लाईक दिस. दीज आर स्क्वेअर्स, 1 2 3 4 5. ओके, टोटल 5 स्क्वेअर्स आहेत, तर ते रिपीट झालेले आहेत. ओके, त्यानंतर 4 स्क्वेअर्स आहेत, त्यानंतर परत 5 स्क्वेअर्स आणि त्याचे कलरसुद्धा रिपीटेडली आलेले आहे. ब्ल्यू कलर, पिंक कलर, ब्ल्यू कलर, पिंक कलर, ब्ल्यू कलर. ओके, वरती ब्ल्यू कलरचे ट्रायंगल्स आहेत आणि खाली पिंक कलरचे ट्रायंगल्स आहेत, म्हणजे हाच पॅटर्न रिपीट झालेला आहे. जर ही मॅट आपण पुढे एक्सटेंड केली तर हे डिझाईन आपण रिपीटेडली काढू शकतो. ओके, सो दीज आर जॉमेट्रिकल शेप्स यूज्ड इन अ patterns. Now there is a exercise for you. Complete the patterns given below. तर इथे जो पॅटर्न दिलेला आहे तो आपल्याला काय करायचं आहे, पुढं कंप्लीट करायचं आहे. ओके, आता या पॅटर्नमध्ये काय यूज केलेलं आहे, स्क्वेअर्स अँड अगेन स्क्वेअर्स. ओके, फक्त त्याचं डिरेक्शन वेगळं आहे स्क्वेअरचं. ओके, हे काईट लाईक त्याचा शेप केलेला आहे सेंटरला. ओके, स्क्वेअर स्क्वेअर, त्यानंतर मध्ये काईट लाईक शेप, अगेन स्क्वेअर स्क्वेअर, काईट लाईक शेप, स्क्वेअर स्क्वेअर, काईट लाईक शेप, स्क्वेअर स्क्वेअर. ओके, तर आता इथं काय येणार, काईट लाईक शेप येणार. ओके, किंवा स्क्वेअर्स. त्यानंतर खालच्या ह्याच्यामध्ये ट्रायंगल्स आहेत, वरती सगळे ट्रायंगल्स आहेत. ओके, अँड सेंटरला स्क्वेअर सर्कल स्क्वेअर सर्कल स्क्वेअर सर्कल स्क्वेअर आणि अगेन खालच्या लाईनला काय ट्रायंगल्स काढलेले आहेत. तर हे आपण पुढे एक्सटेंड करू शकतो सिमिलरली. नाव स्टडी द पॅटर्न्स बिलो मेड फ्रॉम फ्री हँड शेप्स. ओके, आता हे जे आपण पॅटर्न्समध्ये बघितले हे शेप्स कसे होते, जॉमेट्रिकल शेप्स होते. ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल, लाईन्स हे सगळे जॉमेट्रिकल शेप्स होते. आता इथं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये फ्री हँड शेप्स आहेत. ओके, फ्री हँड शेप म्हणजे द शेप्स विच आर वी यूज इन अ रंगोली और इन अ डिझाईन, मेहंदी डिझाईन. आपण मेहंदीच्या डिझाईनमध्ये, रांगोळीमध्ये जे शेप्स वापरतो. ओके, किंवा एखादं चित्र काढण्यासाठी, ड्रॉइंग काढण्यासाठी जे शेप्स आपण वापरतो त्याला काय म्हणतात, फ्री हँड शेप्स.
सो दीज आर फ्री हँड शेप्स. ओके, तर ह्याला आपण कोयऱ्यासारखा आकार आहे बघा. ओके, हे सर्कल आहे, त्यामध्ये डॉट आहे, तर हे फ्री हँड शेप्स आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पॅटर्न तयार करू शकतो फ्री हँड शेप्स यूज करून. बघा, सर्कल, देन 2 कोयरी लाईक शेप्स, सर्कल, 2 कोयरी लाईक शेप्स, सर्कल, 2 कोयरी लाईक शेप्स. ओके, अँड देअर डिरेक्शन्स ऑल्सो अपोजिट. ओके, तर ह्या शेप्सचं अपोजिट डिरेक्शन आहे. तर हाच पॅटर्न रिपीट झालेला आहे बघा प्रत्येक वेळी. आणि हे आपण पुढे एक्सटेंड केलं तर सिमिलरली वी कॅन रिपीट द डिझाईन. ओके, और रिपीट द फ्री हँड शेप्स. नाव एक्झरसाइज. मेक अ पॅटर्न बाय प्लेसिंग एनी जॉमेट्रिक शेप्स वन इन फ्रंट ऑफ द अदर. ओके, तर आपल्याला काय करायचं, एक पॅटर्न तयार करायचा आहे. मेक अ पॅटर्न म्हणजे एक पॅटर्न तयार करा. कसा, काय यूज करून पॅटर्न तयार करायचा आहे, एनी जॉमेट्रिक शेप्स वन इन फ्रंट ऑफ द अदर. म्हणजे आपण वेगवेगळे जॉमेट्रिक शेप्स यूज करून पॅटर्न तयार करू शकतो. लाईक दिस, सी दिस. आता आय यूज द ट्रायंगल, देन स्क्वेअर. ओके, अगेन ट्रायंगल, स्क्वेअर, ट्रायंगल, स्क्वेअर. ओके, हा झाला पॅटर्न. वी कॅन यूज द any other geometrical shapes like angle. Okay, like this we use the opposite angles. Okay, like this. This is also pattern. This is also a pattern. Okay, now we can use the like this circle, rectangle, and lines, again circle, rectangles, and cross lines. Okay, these are patterns of a geometrical shapes. Okay, like this you can also make any pattern. Okay, you have. Then make a pattern using different free hand shapes. Okay, now we have to use the free hand shapes. Okay, so we can use the any free hand shape like this flower. We can use the flower. Then leaves. Again flower. Okay, again leaf. This is called a free hand shapes. Okay, this is also pattern. Or we can use like this, any free hand design. Okay, like this we can draw any pattern using the free hand shapes. Okay, now third question is complete the pattern given below. तर दिलेला पॅटर्न तुम्ही काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे सिमिलरली. ओके, इथं ज्या पद्धतीने दिला आहे त्या पद्धतीने. द फोर्थ वन इज आयडेंटिफाय द जॉमेट्रिक शेप्स इन द पॅटर्न अबाव अँड युझिंग देम क्रिएट युअर ओन डिझाईन. ओके, तर वर दिलेले जे जॉमेट्रिक शेप्स आहेत ते आयडेंटिफाय करायचे. तर काय काय, ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, ओके, सर्कल आहे, देन देर इज अ काइट लाईक शेप ऑल्सो. ओके, अँड हेच यूज करून तुम्ही स्वतःचा पॅटर्न तयार करायचा. ओके, नाव नेक्स्ट इज अ पॅटर्न्स इन अ मल्टिप्लिकेशन टेबल्स. ओके, नाव दिस इज अ मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ 9. Okay, 9 ones are 9, 9 twos are 18, 9 threes are 27, 9 fours are 36, 9 fives are 45, 9 sixes are 54, 9 sevens are 63, 9 eights are 72, 9 nines are 81, and 9 tens are 90. This is a table of 9. ओके, तर ह्या 9च्या टेबलमध्ये सुद्धा काय पॅटर्न तयार झालेला आहे. दिस इज कॉल्ड पॅटर्न ऑफ नंबर्स. ओके, नंबर्सचा पॅटर्न. सो लुक ॲट द 9 टाइम टेबल्स and note the sequence of the numbers in the unit places. आता युनिट प्लेसेसचे नंबर्स एक नाही सिक्वेन्सनी काय करायचे, ऑब्झर्व करायचे.
तर काय आहेत बघा 9 8 7 6 5 4 3 2 1 0. These numbers are in descending order from 9 to 0. And look at the numbers at a tens place. So there are 1 2 3 4 5 6 7 8 9. Again there are numbers in a ascending order from 1 to 9. ओके, तर हा एक प्रकारचा पॅटर्नच तयार झालेला आहे 9 टाइम टेबलमध्ये. ओके, द टेन्स प्लेस हॅव द नंबर्स फ्रॉम 1 to 9 and the unit place have a number from 9 to 0. Okay, so this is a one type of pattern in table of 9. Okay, now in exercise there are some examples. Look at the 5 times table. तर हा 5 times tables आहे, तर तो अप टू 10 पर्यंत न ठेवता पुढे एक्सटेंड केलेला आहे. ओके, 5 10s are 50 and 5 11s are 55, 5 12s are 60, 5 13s are 65, असं तो एक पुढे एक्सटेंड केलेला आहे. अँड फाइंड द पॅटर्न इन द डिजिट्स इन द युनिट प्लेस ऑफ दिस टेबल. इज देअर अ पॅटर्न इन टेन्स डिजिट इन दिस टेबल. ओके, आता आपण त्यामधला पॅटर्न काय करूया, फाइंड आउट करूया. तर 5 टाइमचा टेबल आपण लिहून घेऊया इथं. ओके, 5 20 25 30 35 40 45, then 50 55 60 65. ओके, दिस इज अ 5 टाइम टेबल्स. ओके, तर पुढे तो 10च्या पण पुढे तो एक्सटेंड केलेला आहे. तर आता आपण लुक ॲट द युनिट प्लेस. ओके, आता युनिट प्लेसला कुठले कुठले डिजिट्स आहेत आपण ते तर नोट डाऊन करून घेऊया, म्हणजे आपल्याला पॅटर्न समजेल. बघा, युनिट प्लेसला 5, देन 0, देन अगेन 5 0 5 0 5 0 5 0 5. ओके, बघा 5 0 5 0 म्हणजे दिस इज वन पॅटर्न. ओके, हा काय झाला, पॅटर्नच तयार झाला. 5 0 5 0 5 0 5 0 5 0. ओके, नाव लुक ॲट द टेन्स प्लेस. ओके, हे युनिट प्लेस आहे. आता हे टेन्स प्लेस आहे. टेन्स प्लेसला कुठले कुठले नंबर्स आहेत ते आपण नोट डाऊन करून घ्या. 1, अगेन 1, देन 2 2, अगेन 3 3, 4 4, 5 5, देन 6 6 7 7. ओके, दिस इज ऑल्सो पॅटर्न. ओके, म्हणजे दोन्ही प्लेसला 5 टाइमच्या टेबलमध्ये युनिट प्लेसला सुद्धा पॅटर्न तयार झाला. कुठला, 5 0 5 0 5 0. आणि टेन्स प्लेसला सुद्धा नंबरचा पॅटर्न तयार झालेला आहे. बघा, 1 1 2 2, म्हणजे 1 नंबर 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7. जर आपण हा 5 टाइम टेबल जर पुढे एक्सटेंड केला, आफ्टर 75 तर काय येणार, 80, देन 85 90 95. तर आपल्याला अगेन 7 7 नंतर कुठले नंबर्स मिळतात बघा, 8 8 9 9. तर असा हा पॅटर्न काय होतो, रिपीट होतो. ओके, तर या पद्धतीने आपण कुठल्याही टेबलमध्ये कुठल्याही दिलेल्या नंबरमधून आपण पॅटर्न फाइंड आउट करू शकतो. ओके, नाव वी हॅव टू स्टॉप हिअर. सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर नेक्स्ट टॉपिक. बाय.